काय म्हणे वसई ते डॉक्टर काय म्हणे? बरं वाटून राहिलं का नाही वाटून राहिलं? तुला सलाईनच लावली डायरेक्ट. काय झालं म्हणे डॉक्टर? काय सांगितलं त्या डॉक्टरना तपासून गेला तर? माझी थंडीच लागून राहिली नुसती. डॉक्टरनं आता का नाही ते रक्त काढलं माझ्या हाताचं आणि नेलं. चेक करायचं आहे म्हणे तर ते काढलं. ते नर्सिंगनं काढलं त्या नर्सिंगनं आणि नेलं. काय माहित का आता काय सांगते न काय नाही. काही निघालं नाही पाहिजे बाप्पा. तुला कधीपासून असं वाटून राहिलं आई? तू मंगानी तर चांगली होती हो. मी कामावर गेलतो, माझ्या ड्युटीवर गेलो तेव्हा तर चांगलीच होती तू. अरे तेव्हा चांगली होती मी. तू गेला होता का नाही तेव्हा चांगली होती. त्या पोरीले भांडे घासू लागले मी न. झाडझूड केली बाबू, फरची पुसली, चांगलीच होती. आणि मग का नाही 3 वाजतापासून जे भर निस्ता पाव तापच आला. चढून तापच आला रे बापा. आणि अशी थंडी लागायला लागली का नाही सागर का काही विचारू नको. विचारा रे. आता यानं सलाईन लावली याच्यात. ताप कमी झाला ना. ताप कमी केला त्यानं डॉक्टरनं. तापात देता येत नाही म्हणते ना सलाईन, तर त्यानं काहीतरी दिली कोणती तरी गोळी आणि मग सलाईन लावली. सहन नाही होत सई ते बाहेरचं. काही खाल्लं गिल्लं होतं का बाहेरचं? तुला खाल्लं होतं का काही बाहेर? आजी पाऊसच चालू आहे ना. कुठं जाऊ मी बाहेर बाप्पा? कुठं मी बाहेर? ते बचत गटाची मीटिंग होती तिथंच जायचं होतं मला. पण मी ह्या पावसाच्यानं गेलीच नाही. मला कंटाळा आला तर गेलीच नाही होती मी पावसाच्यानं. अजून कुठं जाऊ मी? बाहेरचं काहीच खाल्लं नाही. काय माहित का काऊन आला तर. आई तू थंड पाण्यानं आंघोळ करत असतं ना. एवढा पावसाळा लागला तरी पण तू अजून थंड पाण्यानं आंघोळच करतं. त्यानं गिनं आला असं नाही तर तुले ताप. थंड्या पाण्यानं हो त्यानं असन रे बाबू रे. सागर हो बरोबर आहे त्यानं असन. पण का मी थंड्या पाण्यानंच करतो रे बापा आंघोळ रे. काय बा म्हणतो गॅसवर पाणी टापा आणि हे करा ना ते करा म्हणून मी धरतो आणि थंड्या पाण्यानंच करतो. त्यानंच होई मग. त्यानंच ताप आला तुले किती वेळा म्हटलं पावसात तू थंड्या पाण्यानं आंघोळ नको करत जाऊ. थोडस गॅसवर ठेवाले काय होते तुले पाणी? एवढी म्हातारी झाली तरी थंड्या पाण्यानं आंघोळ करतं. गरम करायचं काही गॅस आहे नाही का आपल्या घरात? गॅस नाहीये तर मला काय माहित तापस येईन म्हणून. आता घेऊ भर अंगावून थंड पाणी. पाय बरं आला का तरी पोट रे. पाय बरं थोडं अंग थंड पडलं मायवालं. थंड पडलं. घरी जायचं आहे रे. बहीण माय बिन तर लगेचच घरी जायचं. तुला सलाईन लावली ना. आता काय नाही ते काय नाही त्याच्यात त्या रिपोर्ट मध्ये. तुला घरी जायचं का? 2-3 दिवस थांबायचं काम पडलं तर कसं थांबशील हो इथं? नाही रे बाप्पा मला नाही थांबायचं इथं बापा. मला घरी जायचं. मला नाही थांबायचं इथं. मला नाही थांबायचं. आता आई रिपोर्ट आल्यावर माहित पडन ना थांबायचं का नाही थांबायचं. थांब मी डॉक्टरले भेटून येतो. तुम्ही इथंच थांबा आईजवळच थांबा. मी डॉक्टर जवळून रिपोर्ट आणतो. काय म्हणते काय नाही डॉक्टर तर भेटतो मी डॉक्टरले. तुम्ही इथंच थांबा. जाऊ नका इकडं तिकडं. ते नर्सिंग येईल तर ते मेडिसिन घे सांगर. इथंच थांबा तुम्ही. पाय कसं ह्याकड बोललो माझ्यासोबत सांगते. पाय कसं ह्याकड बोललो. बाबा तर म्हणलंच नाही त्यानं. पण मला म्हणते इथं थांबा. कसं तोऱ्यात बोलून गेलं का नाही? म्हणजे अजूनही याची गुरमी गेली नाही सागरायची. बोलून नाही राहिलं माझ्यासोबत. आलं तर म्हणतो. आता तुम्ही बिना मध्ये टेन्शन नका देऊ बा. मला एक तर पहिलेच बरं नाही लागून राहिलं. माझ्या डोकं सारं फाटून राहिलं. दुखून राहिलं माझ्या डोकं. तुम्ही चुपचाप राहा बा. बोलन नाही तर जाऊ द्या तिकडं. ते पाथे आलं ते पा सागऱ्या रिपोर्ट घेऊन आलं. अबो सागर काय निघालं रे बापा? टायफॉइड काही निघालं का रे? डेंगू फिंगू निघाला? काय नाही निघालं आई. काही नाही निघालं. नॉर्मल निघालं. एकदम नॉर्मल निघालं. ताप कसा आला तो? मी काय डॉक्टर होय का? मध्ये माहित राहणार आहे काऊन आला कसा आला म्हणून? मी प्रोफेसर आहे का? मी डॉक्टरची डिग्री घेतली का? काय कसं ह्याकडे बोलते? पाय वसावी. करावं बाई या दोघा बापलेकाचं थोडंसं शांत नाही राहत बाई दोघही जण. आई डॉक्टर सोबत बोललो मी. ऍडमिट की काही ठेवणार नाही आहे. 11:30-12 वाजेपर्यंत सुट्टी होते आपल्याला. संध्याकाळीच वाजते. ॲटोवाल्याला सांगून देतो मी. आणि ते वहिनीले स्वयंपाक करून ठेवायला सांग. ऍडमिट काही केलं नाही म्हणा. लवकर सुट्टी होणार आहे म्हणा. हे बाबाले सांग तू. त्या वहिनीला सांगायला स्वयंपाक पाणी करून ठेव म्हणून. सांगायला लावतो ना बापा. 1 कप चाय आणतं का रे माझ्यासाठी रे? लयच कस तरी लागून राहिलं रे काय बदल्यावानी. सागर आणणार रे बाबू? आणू का चाय? बरं थांब मी डॉक्टरला विचारतो. काय म्हणते चाय देऊ म्हणते का नाही म्हणते तर आणि घेऊन येतो. हो म्हणत. बापाने एक शब्द विचारला नाही लेकानं. चाय पाहिजे का बाबा का नाही पाहिजे? एक शब्द नाही विचारला. तरच चालला गेला. बापा एवढ्या पावसात कुठं जायची तयारी होय रे? पाऊस तर लय चालू आहे रे बाहेर. केव्हा कुठं चालला? तरी म्हणलं बरं मी यायले. काय एवढ्या पावसात आपण पाऊस चालू आहे बाहेर मी तयारी करत नाही म्हणलं. आईले विचारून घ्या एक शब्द. नाही काही तोंडगिंड आहे का नाही बोलाले त्या पोरीले? 4था महिना चालू आहे आणि कुठं नेऊन राहिला रे एवढ्या पावसात रे? तुले स्वतःची काही काळजी नसन पण तिची तर राहू दे ना थोडीशी. एवढ्या पावसात कोणतं अर्जंट काम होतं तुले जायचं? कुठं चालला? अहो आई ते मित्राची सगाई आहे
तर त्यानं बोलावलं लय फोनावर फोन येऊन राहिले त्याची येरे येरे येरे. म्हणून म्हटलं इले चाल बा जाऊ आपण. म्हणून होय तयारी करायला लावली तिले आणि चाललो. तू जर नाही गेला तर त्या आल्या मित्राची सगाई तशीच राहीन का करायची? तुझ्यासोबत करून राहिला का सगाई तो? एवढ्या पावसात बायकोले घेऊन तुला काही विचारायला लाजगीज वाटली होती का? मला विचारायला पाहिजे का? का नाही पाहिजे का? मी चाललो का काही आम्ही काही मेलो का माय बाप? एकही शब्द सांगितलं नाही तर बरं झालं मी त्या हिच्या घरून आली म्हणून सोनीच्या घरून. नाही तर चालला होता त्या पोरीला घेऊन तू एकटाच. बाहेर कमी विजा होऊन राहिला आणि एवढ्या ह्याच्यात तू गाडी चालवत त्या पोरीले नेशील आणि कशानं काही झालं म्हणजे बोलू का त्या बापाले? बोलू बाहेर? आई जास्त दूर नाही आहे ना, जवळच आहे ना, पटकन तर जाणं होते. मी बी येत नाही म्हणलं, मला यायचं नव्हतं, पण हे वाले ऐकून नाही राहिले मायवाल्या मतानं. आई लयच पाऊस आहे ना जी खिडकीतून पाहिला मी तर. हे म्हणते चाल म्हणजे चाल बिना बायकोनं गेलं तर सर्व मला चिडवून म्हणते चाल म्हणते. मी म्हटलं सगळी काही एवढी अर्जंट नाही आहे आणि एखादी पाऊस मला एक तर पहिलेच भीती लागते की पावसात मी कुठं जात नाही. बाई संध्या तू याच्या मतानं ऐकत नको जात जाऊ. कुठं जायचं असलं ना तर पहिले मला विचारत जात जा. त्या नवऱ्यासोबतही जायचं असलं ना मला विचारायचं. भले तो या नवरा काऊन नाही असो, त्याला अक्कल नाही आहे, अक्कल राहिले अजूनही लहानवानीच वागते तो. जाय रे तुले जाऊशा वाटते ना, जाय तिले नको नेऊ. आई आपल्या गावातले दोघं जण आहे ना, त्याच्या बायका येऊन राहिल्या, ते गाडी घेऊन आहे, मी एकटाच आहो का? सोबत चाललो ना. हे पाय पाऊसही कमी झाला आता. पाय किती कमी झाला आता पाऊस कुठं आहे आता? पाऊस झाला ना कमी. तुले काय म्हणलं केवळ मी जाऊ नको म्हणलं ना. आणि तुले जायचं आहे तर तू एकटा जाणं. त्याच्या बायका असो त्या मित्राच्या का नसो, तिले नाही पाठवत मी. कशानं काही झालं म्हणजे मग गरोदर पोरगी आहे ते. बाई संध्या जाय तू साडी बदलव आणि ते ड्रेस घालून ये. जाय काय ड्रेस घालतं का गाऊन घालतं ते साडी काढून टाक तू. जा बरं माय मतानं ऐक, तू जायचं नाही याच्यासोबत. आई बोलन ना मला, हे केवळजी मलाच बोलन. केवळचं जाऊ दे, मी सांगून राहिली ना तुले. जाय कपडे बदलव तू आणि नवऱ्यानं जिकडं म्हटलं तिकडं मांग जायचं नाही. तुले अक्कल नाही का? त्याला अक्कल नाही तर समजत नाही का? बाहेर पाऊस चालू आहे, थांबलाय जरी असन तर काही आपल्या हातचा आहे का पाऊस? कधी येते तो? त्याच्या मनाना राजा आहे तो, त्याच्या मनाचा राजा राहिले पावसाच्या. जाऊ दे ना आई व सगाई आहे, हॉलमध्ये सगाई आहे, थोडासा पाऊस लागन. काऊन अशी करून राहिली तू? नाही म्हणते ना जी आई तर राहू दे ना. तुम्ही जितपणा कायले करता, माय बी मूड नाही आहे याचं मध्ये बी पावसात. तुला जेव्हा विचारलं होतं तेव्हा तोंड नव्हतं का सांगाले याचं नाही आहे म्हणून? तेव्हा काऊन नाही सांगितलं? तयारी झाल्यावर आला का नाही पाऊस? तुम्ही जेव्हा विचारलं तेव्हा कुठं पाऊस चालू होता, म्हणून मी हो म्हटलं. आता पाऊस आल्यावर मग मायवाला मन बदललं. मला नाही जाऊशा वाटत एवढ्या पावसात. जाय तुने नाही याचं, तू नको येऊ, मी जातो मला जायचं आहे. कधी नाही एकदमच जितपणा करते हे वाले. केवळजी आता पाऊस आला म्हणजे अजून डबल यायला तरी कायले आले पाहिजे. तुम्ही नका जाऊ ना जी. केवळजी आई सांगून राहिल्या एवढ्या तुम्हाला, तर तुम्हाला ऐकायला पाहिजे का नाही तुमच्या आईचं? त्याची नको चिंता करू तू संध्या. त्याला जाऊ थोडी देतो मी. बापाला आवाज देतो त्याच्यावाल्या थांबणं कसा नाही ऐकत तर तो. पटकन येतो आई मी. बापाला काय बोलून राहिली तू? पटकन येतो ना. काही गरज नाही जायची. तुले सांगतो मी, बिलकुल जायचं नाही. घराच्या बाहेरून पाय ठेवायचं नाही. तुले सांगतो केवळ मी. नाही तर मायासारखी वाईट नाही आहे. तुले नको जाऊ म्हणलं ना तर नाहीच जायचं. हे काय म्हणते तर आय काजलचे बाबाला आवाज काय देऊन राहिली? नाही जात ना मी. चालले जेवण करायला, बनव काहीतरी. जाय मी फोन करून सांगतो त्याला येत नाही म्हणून. जा काय बरं थांबलाय बी पाऊस. आता गेलो असतं तर जमलं असतं, पण हे आई निघून देऊन नाही राहिली ना घरातून. काही गाणे म्हणता येत नाही आणि गाण्याच्या भेंड्या केलो म्हणते गाण्याच्या भेंड्या. तू काही लता मंगेशकरच पैदा झाली का भुले? तुले तर लयच येते व. काय वे कोकिडा सांगू राहिली मोठी. मला जशी येते तशी येते आता. मी काही मला काही एकदम खास नसून येत, पण येते ना. मन बापा मन त्यावर आला ना, को आला कसं आला तसोनी म्हणू. गाण्याच्या भेंड्याच खेळून का व? संध्याकाळी होऊन राहिली ना, घरी जाता का नाही हो तुम्ही? भुले भुले सोनू आपले रोहित आले वाटते ना. तुमची आई घ्यायला गेली होती तर रोहित आले वाटते ना, दिसले ना मला. हो रोहित दादा आला ना, आणलं ना रोहित दादाले मामाच्या घरून आईनं आणलं. रोहितले एवढ्या अर्जंट मध्ये आणलं रातच्या रातून तुमच्या मामाच्या घरून. हो जी सोनू काय झालं होतं? काहून आणलं तुमच्या आईनं? काय माहित का
काही काय झालं काय नाही मला माहीतच नाही, मला सांगितलं नाही कोण. किती खोटी बोलते बाई ही पोरगी, आपल्या घरच्या गोष्टी सांगत नाही, बुडी नाही, मला पत्ता लागू दिला नाही काय झालं काय नाही. तर मला आता मोनीच्या बाबालाच विचारा लागल, आपल्या घरच्या गोष्टी सांगत नाही ही पोरगी. हा लय चॅप्टर आहे. पण काकू मी चालली आता घरी, मला भूक लागली, मला जेवण करायचं आहे, मी घरी चालली. आईनं स्वयंपाक बनवला असं. सोने मी बी येतो त्यासोबत, दोघी जणी सोबतच जाऊ, मग अंधाराचे मग मी एकटी थांबणार नाही. चाल सोबतच जाऊ आपण. जा आणि अंधाराच्या बरोबर दोघी जणी पाय जाऊ बोले तू बी. हा चांगली पाहून चालतो, आडवी तिडवी चालतो तू बरोबर. जा बरोबर चालतो नाही जी काकू, मी कुठं आडवी तिडवी चालतो, चांगलीच चालतो. बरं मटकीची भाजी बनवली आहे सोनून, येता का तुम्ही? तुम्हाला आवडते ना मटकीची भाजी? घेऊन जा ना. तिच्या बाबानं काहीतरी आणलं वाटते मगानी, मटण होय का मच्छी होय, काय आणलं काय नाही तर काय माहीत का बापा. हां भाजी देऊन देतो यायले, आणि त्याच्या घरची मग त्याच प्लेटमध्ये आणून देते स्वतःहून. मटकीची भाजी बनवली का तुम्ही? काकू द्या मग मला थोडीशी. हो ना मटकीची भाजी बनवली. तुमच्या घरी कायची भाजी बनवलीची? पाठव जा बरं, मोनीला घेऊन जा थोडीशी, आणि थोडीशी तुमच्या घरची भाजी पाठवा माझ्यासाठी. बाबानं मग चिकन आणलं काकू, आईचा स्वयंपाक झाला असं, पण मध्ये काही मी नॉनव्हेज खात नाही. बरं झालं तुम्ही मटकीची भाजी बनवली तर. द्या मग मोनीले पाठवा, मी तिच्याजवळ भाजी द्यायला लावतो आईले. बरोबर मटकीची भाजी देतो मी त्याच प्लेटमध्ये, आणि मोनीजवळ पाठवून द्या. कायची असो ना, चिकनची असो कायची असो, पाठवा बरं तुमच्या काकासाठी थोडीशी. बाई मोने जाय बरं, जाय बरं, जाय सोनू सोबत जाय बरं, चल भाजी देतो काढून.